तर हाय गाय सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे काय नागपंचमी. तर आज आहे नागपंचमी, त्यामुळेच मी एवढ्या लवकर सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून तयार झालोय, तुम्ही तर बघू शकताय. आणि मग आज काय असते, आज पोळ्या असतात आमच्या इकडं आणि नागोबाला पुजायचं असतंय. काय काय बायका जाते त्या वारुळाला, आमच्यात कोण नाही जात. तर मग का नाही आजचं म्हणूनच म्हणलं तुमच्याबरोबर देखील शेअर करावं गावाकडची नागपंचमी. आणि त्याचबरोबर आमच्या मम्मीच्या देखील पोळ्या चालली, तुम्हाला मी दाखवतो, थांबा एकच सेकंड. मम्मी आमची सकाळी उठून डाळ बी शिजवून पोळ्याच्या तयारीला लागल्या, निम्मी अर्धी तयारी पण झालेली. दाखवतो तुम्हाला. मम्मी पोळ्या झाल्या का? काय करायला? तर बघा इथं कणिक वगैरे मळून भजी खुरवडी सगळं काढून ठेवलंय आणि आता पोळ्या करायच्या तयारीला लागणार फुटता तवा. तर आमची मम्मी आज करणार आहे तेलच्या पोळ्या. आमच्यात तर करते ते, काय काय घरातनी करत नाहीत, पण तेलच्या पोळीशिवाय पोळी तर चांगले लागत नाही. कशा पोळ्या होते तुम्हाला दाखवतो मी नंतर. तर चला आता मला देवपूजा पण करायची आहे, तर देवपूजा करून घेतो आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. तोवर मम्मी पोळ्या देखील करायला सुरू करेल, तर पोळ्या करताना दाखवतो मम्मीला. तर इथं देवपूजा चालू होती, पण मम्मीचा चालू होता पोळ्याची तयारी, कारण पोळ्या करायला आधीच उशीर झाला होता. मग पहिले तर तिनं पुरण असं वाटून घेतलं, पुरण वाटीनं. म्हणजे कसं पुरण आणि कणिक चांगली असली ना पोळ्या कधीच बिघडत नाही त्या. आणि आमच्या इकडं मी तेलच्या पोळ्या म्हणतोय, म्हणजे कसं असतंय फक्त तेलावर लाटायच्या पोळ्या. आपण चपातीला कसं पीठ लावून लाटतो तसं नाही, फक्त तेलावर लाटायच्या, मग त्या झाल्या तेलच्या पोळ्या. आणि पिठावर लाटल्या की त्या पिठाच्या पोळ्या. खास करून तसं म्हणायला गेलं तर आमच्या घरात मला जरा जास्त पोळ्या आवडतील, कारण मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे बघा पोळ्या तर एक एक करून मम्मीच्या चालूच होत्या. मग मी पण पटकन देवपूजा करून घेतली. तर गायज बघा इथं देवपूजा झालेली आहे आपली. इथं बघा नागोबा पुजली, ती असं मातीचं नागोबा देतात आमच्या इकडं न्हावी समाजाची लोक. आणि बघा देवपूजा किती मस्त केल्या, मी केल्या सगळी देवपूजा. आणि मम्मीची इथं तळण तळायचं चाललंय, अजून पोळ्या करायला टाइम आहे. तर मम्मी पण जाणार आहे नागोबा पुजायला. तर बघू मी गेलो तर काढीन व्हिडिओ वगैरे मम्मीचं कसं आहे काय आहे. आता मी पण पोळ्या खाऊन घेतो, खाऊन नाही घेत, आधी तिकडं जाऊन येतो, मग मंदिरात निवत वगैरे दाखवून मग पोळ्या खाणार आम्ही. बघू आणि बाहेर जायचा पण आमचा प्लॅन आहे, पण नक्की नाही ठरलं तर बाहेर गेलो तर व्हिडिओ शो करीन तुम्हाला, नाही तर नाही. मग चला गायच आम्ही निघाले मंदिरात. बघा ही आमची मम्मी निवत घेतलाय. आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरात बाळूमामाच्या. आमच्या इथं बाळूमामाचं मंदिर आहे, तिथंच नागाची मूर्ती, ते नाही दाखवत मला. तर चला मग. तर काय चला आता आम्ही का नाही सागरेश्वरला निघालोय, कारण आज नागपंचमी देखील आहे आणि श्रावणातला पहिला सोमवार पण आहे, म्हणूनच म्हणलं सागरेश्वरला जावावं. तर आता नारळ आणि फुलं तर आम्ही घरातनंच आणलोय, आणि त्याचबरोबर साखर पण आणायची आहे. म्हणलं कामात काम होऊन जाईल, देव पण होईल आणि साखर पण घेऊन येताना म्हणल्यावर आम्ही निघालोय आता. तर आता चला दर्शन वगैरे घेतो.
पैकी सागरेश्वरमध्ये दर्शन वगैरे झालं. आज सोमवार असल्यामुळे थोडी गर्दी होती, पण त्यानंतर आम्ही साखर घेतली आणि घरी आलो. आणि येताना थोडंसं भिजलो होतं, त्यामुळे असा अवतार झाला होता. काय चला तर मग आम्ही सागरेश्वरवरून ती साखर वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर थोडं भिजलो होतो पण पावसात, आणि गर्दी पण सागरेश्वरात होती, त्यामुळं काय एवढं शूट पण तिथं झालं नाही व्यवस्थित. तर घरी आलो, भिजल्यालो म्हणल्यावर कंटाळा पण आला होता, जेवल्यालो पण होतो म्हणल्यावर डायरेक्ट झोपी गेलो. त्यानंतर आत्ताच ब्लॉग कंटिन्यू केला. तर रानात आलो होतो. तर हे एक रान आहे आमचं, या रानाला निरगुडी म्हणते ती, हो का. कारण निरगुडी का म्हणते तर ही ताल आहे ना, ह्या सगळ्या तालीला तिथे एक झाड आहे बघा, अशी निरगुडीची झाडं होती, म्हणून ह्या रानाला निरगुडी असं नावच पडलेलं आहे. तर इथं आलो होतो कारण ही एकच छोटी लागण आहे वर, नाहीतर बाकी सगळं तिकडं मोठी ऊस आहेत. मग मोठ्या ऊसाला काय जास्त लक्ष ठेवायला लागत नाही, खरं लागणीला कसं येऊन बघायला वगैरे लागते. मग भरपूर दिवस झाला आलेलो नाही, पाणी पण काय चालू नव्हतं करायचं वगैरे म्हणल्यावर काय यायचंच झालं नाही. आणि रस्ता खराब आहे इकडचा यायचा, त्यामुळं आणि माळात पण भांगलन चालली होती म्हणल्यावर इकडे यायचंच झालं नाही. म्हणलं आता चक्कर टाकून पण यावी. तोपर्यंत आठवलं की आता ब्लॉग आपला एंड करायचा राहिला या, म्हणलं ब्लॉग पण लागलाच एंड करून टाकतो. कारण परत संध्याकाळ झाली की कसं लाईट वगैरे नसत्या, त्यामुळं क्लिअरिटी एवढी दिसत नाही. त्यामुळं मस्तपैकी सनसेट एन्जॉय करत करत वर आलो या. तर आता आपला ब्लॉग आहे इथेच एंड करतो. आता मला माहीत नाही जास्त मोठा काय ब्लॉग झाला नसणार आहे, छोटाच ब्लॉग झाला असणार आहे. तर इथंपर्यंत शेवट असणार आहे ब्लॉगचा, आणि ब्लॉग इथंच एंड करतो. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू, आणि भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.